मयुषेठ आगिवले फलेगावचे या ठिकाणी असणारे उद्योजक आपण ह्या ठिकाणी कुठे असाल तर आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे आहे. मयुषेठ आगिवले साहेब ज्यांचं या स्पर्धेला अतिशय महत्त्वाचं योगदान या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. साहेबांनी विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. क्रीडा क्रमांक 1 वरचा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना आईगावदेव घोडसे अश्वमेध डोंबिवली. क्रीडांगण क्रमांक 2 जय खामदेश्वर अनकरगाव स्टेपिन अकॅडमी टिटवाळा. चारही संघांना विनंती आपण आपले खेळाडू खेळण्याची दृष्टीने तयारी ठेवायचे आहेत. आईगावदेव घोडसे अश्वमेध डोंबिवली, जय खामदेश्वर अनकरगाव स्टेपिन अकॅडमी टिटवाळा. नंतर चालू होतील ना. हा सांगतो ना. पाणी ओके. व्यासपीठावर आम्हाला लाभलेले मान्यवर माननीय मयुषेठ आगिवले जे फळेगावचे या ठिकाणी उद्योजक त्याचबरोबर असणारं फळेगाव ग्रामपंचायत सदस्यसुद्धा या ठिकाणी आहेत. मी साहेबांना या ठिकाणी विनंती करेन की आमच्याकडनं शुभ सन्मान आपण या ठिकाणी स्वीकार करायचे आहे. मी मनोज शेठ पवार यांना विनंती करेन की मयुषेठ आगिवले साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण करायचा आहे. निवृत्ते थोडं
चालू स्पर्धेमध्ये देवळी संघ हा जर विजय झाला, महेश आगवले साहेब यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. देवळी संघ चालू सामन्यामध्ये विजय झाल्यास आगुले साहेबांकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक देवळी संघाला या ठिकाणी मिळणार आहे, याची नोंद घ्यायची. तुमची इथे मॅच लावायची आहे ना, लावून द्या. जय खामदेश्वर अनखरगाव स्टेपिन अकॅडमी टिटवाळा खेळांक क्रमांक 2 वर उपस्थित व्हा. जय खामदेश्वर अनखरगाव स्टेपिन अकॅडमी टिटवाळा त्वरित क्रीडांक क्रमांक 2 वर उपस्थित व्हा. सर्व संघांना विनंती वेळेबाबत सहकार्य करायचे. हा पहिला उपउपांत्य फेरीचा सामना असेल, म्हणजेच क्वार्टर फायनलचा सामना असेल. जय खामदेश्वर अनखरगाव स्टेपिन अकॅडमी टिटवाळा. आई गावदेव घोटसई अश्वमेध डोंबिवली या दोन्ही संघांना विनंती आपण आपले खेळाडू खेळण्याच्या दृष्टीने तयारी ठेवायचे आहेत. आई गावदेव घोटसई अश्वमेध डोंबिवली क्रीडांगण क्रमांक 1 वरचा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपला सामना होईल. श्री साई गणेश क्रीडा मंडळ स्वयंसेवक ग्राउंड आखून घ्यायचा पटकन. खामदेश्वर अनखरगाव आणि ग्राउंड क्रमांक 2 वर पुढे होणारा सामना असेल स्टेपिंग टिटवाळा
आलेत का? आलेत का? हो बोल ना. माननीय आरमान शेख साहेब जे मांडरदेवळा गावचे उद्योजक आहेत, तसेच या ठिकाणी जगनशेठ पाटील साहेब इटारा गावचे या ठिकाणी डॅशिंग नेतृत्व आणि सरपंच यांचं या ठिकाणी शुभ आगमन व्यासपीठावर होत आहेत. तर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. इटारा गावचे डॅशिंग या ठिकाणी सरपंच व्यासपीठावर उपस्थित डॅशिंग पर्सनॅलिटी असं ज्यांचं नेतृत्व या ठिकाणी आणि इतर गावचे सरपंच माननीय जगनशेठ पाटील साहेब यांचं आगमन व्यासपीठावर वळले आहेत. ठाणे जिल्हा बैलगाडा शर्यत जी स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या अगदी जवळचे निकटचे संबंध असणारे जगनजी पाटील साहेब आणि अतिशय चांगली अशी स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती बैलगाडा शर्यत, असे डॅशिंग नेतृत्व या ठिकाणी आम्हास लाभलेले साहेबांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. इतर गावचे डॅशिंग पर्सनॅलिटी या ठिकाणी जगनजी पाटील साहेब आणि यांच्याबरोबर जे लाभलेले सहकारी आहेत सतीशजी भाऊ पठारे साहेब या ठिकाणी समाजसेवक आहेत आणि ठाणे जिल्हा समाजसेवक जागरूक नागरिक, त्याचबरोबर उद्योगपती अरमान शेख युवा अध्यक्ष अल्पसंख्याक समाज मांडा टिटवाळा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला व्यासपीठावर लाभलेले डॅशिंग ज्या ठिकाणी नेतृत्व इतर गावचे सरपंच तसेच ज्यांचे भव्य बैलगाडा शर्यत त्याची ठाणे जिल्ह्यामध्ये जे प्रसिद्धी या ठिकाणी आलेले आणि अगदी केंद्रीय मंत्री यांनी कपिलजी पाटील यांचं असणारं सहकार्य त्याच्या माध्यमातून यांना लाभलेले असे जगनजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी मनोज शेठ पवार ग्रामपंचायत सदस्य आणि एक उद्योजक सुद्धा आहेत आणि त्यांचे या ठिकाणी त्यांचे शुभ सन्मान या ठिकाणी जगनजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावर करणार आहोत. मी जगनजी पाटील साहेब एक डॅशिंग नेतृत्व आणि यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. साहेबांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. तसेच भगवानजी गरज साहेब वरचे गावचे समाजसेवक यांचं सुद्धा शुभ आगमन व्यासपीठावर आपण सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर इतर गावचे सरपंच एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपल्याला लाभलेले साहेबांना सुद्धा या ठिकाणी